लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली। भिंत रात्री कोसळल्याने दुर्घटना टळली आहे। त्यामुळे तिसरी वर्गातील मुलांचा वर्ग आज झाडाखाली भरवण्यात आला होता। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सातत्याने शिक्षण विभागाला पाठपुरावा करूनही शाळेच्या नवीन बांधकाम इमारतीसाठी निधीची तरतूद न केल्याने सरपंच अतुल मकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पालक घडलेल्या घटनेमुळे भयभीत झाले असून मुलांना शाळेत पाठवावे की नाही या चिंतेत आहे। नमस्कार, मी डॉक्टर सारिका आहे। माझं शिक्षण सुद्धा ह्या शाळेतच झालेलं आहे। तर काल अशी घटना झाली, तिसरीचा वर्ग जो आहे तो रात्री अचानकपणे त्याची भिंत कोसळली। जर दुर्दैवानं ही भिंत जर दुपारी कोसळली असते किंवा दिवसा ही जर हानी झाली असते तर खूप नुकसान झालं असतं। छोटे छोटे बच्चू या स्कूल मध्ये बसतात आणि माझं बाळ सुद्धा पहा, मी सुद्धा ह्या शाळेमध्ये शिकलेली आहे। माझं बाळ सुद्धा बालवाडीच्या वर्गामध्ये इथं बसतंय। पण ही पूर्ण जी बिल्डिंग आहे ही खूप धोकादायक झालेली आहे। तर सरकारने याबद्दल विचार केला पाहिजे आणि भरपूर निधी उपलब्ध होतात किंवा भरपूर खर्च सरकार शाळेंवरती किंवा याच्यावर करतं। त्या म्हणजे पालकांची अशी भूमिका होते की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यामुळे बच्चूंना ते येऊन देत नाहीत। खाजगी शाळांमध्ये एवढं सारं होऊ शकतं, म्हणजे एवढ्या सुविधा होऊ शकतात। तर हे सरकार एवढा खर्च करून सुद्धा जर ह्या बिल्डिंगची अशी अवस्था होत असेल तर हे खूप दयनीय आहे। सरकारने याची काळजी घेतली पाहिजे। पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी या ठिकाणी काल संध्याकाळी रात्रीची घटना घडली की तिसरीचा वर्ग ज्या ठिकाणी अध्यापन करत होते ते वर्गाची भिंत कोसळली। सुदैवानं रात्री भिंत कोसळल्यामुळे कुठलाही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही आणि या ठिकाणी सरपंच सांगितलं गेल्या 3 वर्षापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत। 130 विद्यार्थी असलेल्या या शाळेमधल्या 8 पैकी तब्बल 6 खोल्या धोकादायक आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री, वित्तमंत्री, नियोजन मंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, त्यांना आम्ही वारंवार सांगत आहोत की आम्ही बीड जिल्ह्याची बारामती जरी नाही केली तरी काही हरकत नाही, मात्र इथल्या विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी शाळा खोल्यासाठी निधी देण्यात यावा। मात्र पालकमंत्री बीडसाठी विमानतळ यासाठी जास्त प्राधान्य देत आहेत। आतापर्यंत 575 कोटींचा निधी जिल्हा नियोजन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला नाहीये, केवळ घोषणा केलेली आहे आणि त्यापैकी 40 लाख रुपयांचा निधी विमानतळाच्या जागेसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। एकंदरीत पाहता प्रशासनाला किंवा सरकारला ग्रामीण भागातल्या मूलभूत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी काही देणं घेणं नाहीये। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की बीड जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळा धोकादायक आहेत त्यासाठी पालकमंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावात आणि विद्यार्थ्यांची हेळसांड थांबावी। कारण की शाळा अभावी, इमारत अभावी बऱ्याच विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण घ्यावं लागतं। काही शाळा पत्र्याच्या शेडमध्ये आहेत। तर याकडे प्रशासनाला गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। नमस्कार, मी अतुल पंडित मकाळ, या गावचा माजी सरपंच। इथं जर बघितलं आपण आज तर 1 ते 7वी पर्यंतची 1953 ची इमारत असणारी ही शाळा 1 ते 7वी पर्यंत या ठिकाणी वर्ग भरतात आणि 132 विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत। या जागेवर दीन, दलित, दुबळे, गरीब, शेतकरी, कष्टकरी यांची सर्वसाधारण सर्वांचीच 18 पगड जातीची मुलं या शाळेत शिकतात। आणि आज घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं ही 132च्या 32 मुलं ही इमारत धोकादायक झाल्यामुळं जीव मुठीत धरून या ठिकाणी शिकत आहेत। मागच्या 3-4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत। परवा या ठिकाणी रात्री अचानक भिंत कोसळली। सुदैवानं ही घटना रात्रीच्या वेळी झाली, त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा इतर दुखापत कुठेही झाली नाही। परंतु न जाणो हीच घटना दुपारच्या वेळी झाली असती तर आज या ठिकाणी बोलायला शब्द राहिले नसते। या वेळी एवढंच या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती की मागच्या 3-4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत। आज 8 पैकी 6 खोल्या 100% या ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत। उर्वरित 2 बऱ्यापैकी आहेत, त्या देखील 100% सुस्थितीत नाहीत। तरी शासनाकडं आणि प्रशासनाकडं त्यासोबतच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडं आमची एक नम्रतेची विनंती आहे की इतर गोष्टींच्या अगोदर प्रायोरिटीनं शाळेसाठी या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्यावात, एवढीच आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे विनंती आहे। डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी बीडच्या विमानतळासाठी निधी देऊन चिंता करण्यापेक्षा बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी
मूलभूत सुविधा द्याव्यात अशी उद्गिन्न प्रतिक्रिया दिली. ही शाळा 1953 सालची असून मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सरपंच अतुल मकाळ यांनी सांगितले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, बाबासाहेब मनेरे, बीड प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.